नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नुकतीच दिवाळी संपलेली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि खूप दिवसांनी आज मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलेली आहे की ज्या विषयामध्ये खास करून स्त्रियांना खूप इंटरेस्ट असतो. त्याचबरोबर आपलं घर कसं असावं, वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर कसं असावं, हे सगळ्यांना ह्याची माहिती अगदी हवीच असते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपलं किचन म्हणजेच आपलं स्वयंपाकघर कसं असावं, ते कुठल्या दिशेला असावं, समजा जर ते त्या दिशेला नसेल तर काय करायचं, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता स्वयंपाकघर म्हणजेच काय, स्वयं म्हणजे आपण आणि पाक म्हणजे काय तर अन्न. तर जिथं आपलं अन्न शिजवलं जातं ते म्हणजे स्वयंपाकघर. आता अन्नाला आपल्या संस्कृतीमध्ये अर्थात सगळीकडेच खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण अन्न म्हणजे आपण परब्रह्म म्हणतो अन्नाला. त्याचबरोबर आपलं स्वयंपाकघर जिथं असेल तर तिथं साक्षात अन्नपूर्णा माता वास करत असते आणि म्हणून वास्तुशास्त्रामध्ये त्याला खूप सारं महत्त्व दिलं गेलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला पाहिजे. मग आग्नेय दिशा कुठली, तर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये जी दिशा असते तर तिथं स्वयंपाकघर आपलं पाहिजे. आता आग्नेय दिशेला का, तर आग्नेय दिशेत ऊर्जा असते, तिथं तेज असतं. आता जर तुमचं किचन आग्नेय दिशेला असेल म्हणजेच काय, तर समजा किचनमध्ये तुम्ही उभा राहिल्यानंतर स्वयंपाक करताना तुमचं तोंड जर पूर्वेला येत असेल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. याचं असं कारण आहे की पूर्वेकडनं जी येणारी ऊर्जा आहे म्हणजे सूर्यप्रकाश आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या घरातल्या ज्या फळभाज्या असतील, धान्य असेल किंवा मसाले असेल तर ते खराब होत नाही, ते खूप दिवस टिकतात. एक तर हे कारण आहे शास्त्रीय दृष्टिकोनातनं. त्याचबरोबर ह्या दिशेमध्ये अतिशय ऊर्जा असते आणि ऊर्जेमुळे जी कोणी स्त्री स्वयंपाक करत असते तर तिच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची पॉझिटिव्हिटी असते. असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी स्त्री स्वयंपाक करते तर तिच्या डोक्यात कुठले विचार चालू आहेत किंवा तिचा मूड कसा आहे त्यानुसार त्या अन्नाला सुद्धा चव येते. आणि मग तेच अन्न जर आपण ग्रहण केलं तर आपली जी मानसिकता आहे किंवा आपले जे विचार करायची पद्धत आहे तर ती सुद्धा तशीच होते. म्हणजे बघा, आता जेव्हा आपण एखादा पदार्थ प्रसाद म्हणून खातो तर तो किती छान लागतो ना, त्याची चवच वेगळी असते. पण हे जर आपण एखादं कार्यालयात खाल्लं किंवा आपल्या घरी जर आपण एखादा कार्यक्रमात खाल्लं किंवा अगदी रोज खाल्लं तर त्याची चव किती वेगवेगळी असते. त्यामुळे स्वयंपाकघराला, तिथल्या अन्नाला खूप सारं महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जे काही करतो ते आपल्या पोटासाठीच करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात किचनपाशी उभे असतात तर ते पूर्वेला तुमचं तोंड झालं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या डाव्या साईडला सिंक असलं पाहिजे. आपल्या घरात जो फ्रीज असतो तर तो वायव्य दिशेला असावा. त्याच्यानंतर ओव्हन असेल किंवा इतर जी आपली इलेक्ट्रिक उपकरणं आहे तर ती आग्नेय दिशेलाच असावी, असं सर्वसाधारण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर आग्नेय दिशेला ज्यांचं स्वयंपाकघर आहे तर त्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवरा बायकोंचं जे रिलेशन आहे तर ते चांगलं असतं. त्याचबरोबर त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. कारण जी स्वयंपाक करणारी स्त्री आहे तर तिचा मूडसुद्धा चांगला असतो, शिवाय तिथे चांगली ऊर्जा मिळत असते तिला. त्यामुळे आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते आग्नेय दिशेला असावं. तर आजकाल फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे प्रत्येकाला हे शक्य होतंच असं नाही. मग अशा वेळेस काय करायचं, समजा तुमचं किचन जर पश्चिमेला असेल किंवा इतर दिशेला असेल तर त्यांनी काय करायचं, तर मग अशा वेळेस स्वयंपाक करताना त्या स्त्रीने आपल्या घरामध्ये आजकाल आता आपल्याला माहिती आहे मोबाईलवर आपण चांगले श्लोक लावू शकतो, अभंग लावू शकतो किंवा स्तोत्र जी असतात, मग किंवा गायत्री मंत्र असेल किंवा इतर जसं श्रीसूक्त किंवा कुठलीही तुम्हाला जी आवडणारी जी स्तोत्र आहेत तर ती लावून तुम्ही स्वयंपाक करू शकता. जेणेकरून तुमचा मूड चांगला राहील, त्या स्त्रीचा मूड चांगला राहील. मूड चांगला असेल तर अर्थातच स्वयंपाकही चांगला होईल. त्याचबरोबर स्वयंपाकघर हे पश्चिम किंवा वायव्येला सुद्धा चालू शकतं. जर समजा ज्या घरात स्वयंपाकघर आग्नेयला नसेल तर अशा घरांमध्ये काय प्रॉब्लेम येतो, तर त्या घरातल्या स्त्रीला आरोग्याच्या तक्रारी संभवतात. त्याचबरोबर पैसा टिकत नाही अशा घरांमध्ये आणि बरेच छोटी छोटी काही कारणं आहेत. मग नवरा बायकोंमध्ये मतभेद होणं आणि अजूनही काही कारणं आहेत की अशामुळे ते प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याचबरोबर तुमचं किचन आग्नेय नसेल तर तुम्ही भौमयंत्रसुद्धा बसवू शकतात किंवा बाकीच्या थेरपी असतात, मग कलर असेल, अरोमा थेरपी असेल, यासुद्धा करता येतात.
पण अर्थातच ह्या सगळ्याबरोबर तुमचं किचन कुठल्या दिशेला आहे हे तर महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपलं कर्म असेल, मग आपलं प्रारब्ध असेल, हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे असं काही नाही की नुसतंच आग्नेयला किचन आहे, पण बाकीची कर्म जर चांगली नसतील तर त्या घरातसुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा प्रारब्ध चांगलं नसेल तर अशा घरांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं कर्म तर आहेच, आपले प्रारब्धसुद्धा हे बघितलं जातात आणि शिवाय हे सगळं असताना आपलं किचन कसं असावं हे सुद्धा इथं बघितलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं किचन नक्की बघा कुठल्या दिशेला आहे. जर समजा तुमचं किचन तसं नसेल तर मी ज्या रेमेडी सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. त्याचबरोबर जर तुम्हाला वास्तू परीक्षण तुमचं करून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करा. आम्ही नक्कीच तुमच्या घरी येऊन तुमचं वास्तुपरीक्षण करू आणि तुम्हाला छोटे छोटे उपाय असतात, अगदी ते छान नॉमिनल असतात, जास्त खर्चिक नसतात, तर असे उपायसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी